अंजनीपुत्राय विघ्नहे वायुपुत्राय धीमहि तन्नो हनुमते प्रचोदयात। नमस्कार मित्रांनो, उज्ज्वल गता चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। उद्या चैत्र पौर्णिमा आहे, म्हणजे संकटमोचक महाबली हनुमान यांचा जन्मोत्सव। ज्यांच्या नुसत्या नावाने भीती पडून जाते आणि अशक्य गोष्टी सुद्धा शक्य होतात, अशा बजरंग बलीची उद्या जयंती आहे। पण मित्रांनो, हनुमानजीची पूजा करताना आपण अनेकदा छोट्या छोट्या चुका करतो। आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत हनुमंताच्या पूजेमधल्या 5 गुप्त रहस्ये, त्यांना सेंदूर आणि रुईचे पानं का बरं अर्पण करतात आणि असा कोणता नैवेद्य आहे ज्याशिवाय मारुतीरायांची पूजा पूर्णपणे होत नाही। चला तर मग आजचा हा भक्तिमय प्रवास सुरू करूया। त्याआधी कमेंट बॉक्समध्ये जय बजरंगबली नक्की लिहा। पहिलं रहस्य आहे सेंदूर। तुम्ही पाहिले असेल की हनुमंताच्या मूर्तीला पूर्णपणे सेंदूर लावलेला असतो। यामागे एक रंजक कथा आहे। एकदा माता सीतेने आपल्या कपाळावर सेंदूर लावलेला पाहून हनुमानाने त्यांना विचारले, माता तुम्ही हे का बरं लावले आहे? तेव्हा माता सीता म्हणाली, यामुळे प्रभू रामाचे आयुष्य वाढते। हे ऐकून आपल्या प्रभूवर निस्सीम प्रेम करणाऱ्या हनुमानाने आपल्या संपूर्ण अंगावर सेंदूर लावला। म्हणूनच हनुमानाला सेंदूर अर्पण केल्याने घरातील सर्व संकटे दूर होतात आणि सुख समृद्धी घरामध्ये येते। दुसरं रहस्य आहे रुईची पाने। हनुमानांना रुईच्या पानाची माळ का बरं अर्पण करतात? यामागे सुद्धा एक पौराणिक कथा दडलेली आहे। हनुमानाने शनिदेवाचा अहंकार मोडून काढला होता। तेव्हा शनिदेवाने वचन दिले की जो कोणी हनुमानाची भक्ती करेल त्याला मी त्रास देणार नाही। रुईची पाने नकारात्मक ऊर्जा शोषून घेतात, म्हणूनच ही माळ अर्पण केल्याने साडेसाती आणि शनिदोषाचा त्रास कमी होतो। तिसरं रहस्य म्हणजे नैवेद्यामध्ये तुळस। तुम्ही हनुमंताला कितीही महागडा प्रसाद दाखवलात, पण जोपर्यंत त्या प्रसादावर तुळशीचे पान नसते तोपर्यंत बजरंग बली तो नैवेद्य स्वीकारत सुद्धा नाहीत। असे मानले जाते की केवळ तुळशी अर्पण केल्यानेच हनुमानजी पूर्णपणे तृप्त होतात। चौथे रहस्य म्हणजे रामनामाचा जप। मित्रांनो, हनुमानजी हे प्रभू श्रीरामाचे सर्वात मोठे भक्त आहेत। जर तुम्हाला मारुतीरायांना लवकर प्रसन्न करायचे असेल तर त्यांच्या पूजेआधी किंवा पूजेदरम्यान श्रीराम नामाचा जप नक्की करा। जिथे रामनाम असतो तिथे हनुमान स्वतः अदृश्य स्वरूपात हजर असतात असे शास्त्र सांगते। 5वे आणि शेवटचे रहस्य दिवा लावण्याची योग्य पद्धत। हनुमान जयंतीला किंवा शनिवारी जेव्हा तुम्ही दिवा लावता तेव्हा तो शक्यतो चमेलीच्या तेलाचा किंवा तिळाच्या तेलाचा असावा। दिवा हनुमंताच्या उजव्या बाजूला ठेवावा, यामुळे घरातील वास्तुदोष दूर होतात आणि शत्रूंवर विजय मिळतो। तर मित्रांनो, उद्या हनुमान जयंतीच्या दिवशी या 5 गोष्टी लक्षात ठेवून भक्तिभावाने पूजा करा। बजरंग बली तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे नक्कीच दूर करतील। तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय बजरंग बली लिहायला विसरू नका। हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारामध्ये नक्की शेअर करा। अशाच भक्तिमय आणि पौराणिक कथांसाठी उज्ज्वल गता चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। साईडला दिलेल्या बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा। पुन्हा भेटूयात एक नवीन विषयावर। तोवर जय श्रीराम।